काय एवढ्या गप्पा चालल्यात मैत्रिणींच्या? मला पण कळू दे की. हे सावे बस बस बस. माझी एवढी इच्छा होती की तुला अगदी आनंदानं थाटामाटानं सासरी धाडावं. खरं तुमच्या लग्नात ते काही शक्य झालं नाही, पण भाऊंनी आता कसं समज पुन्हा नीट जुळून आणून दिले. सावे, हे बघ, ही साडी बघ. तुला माहिती तुझ्या पप्पांनी आणलेली. तुझ्यासाठी, म्हणजे तुझ्या लग्नासाठी. त्यांची ना लई स्वप्न होती ग तुझ्या लग्नाला घेऊन. आओ, ही काय नवीन साडी? नवीनच आहे, पण तुझ्यासाठी नाहीये. माझ्यासाठी नाही, मग कुणासाठी आणली सा? ही आपल्या सावीसाठी. मी हा जो रिपोर्ट बनवतोय ना, त्याच्या रिसर्च साठी मी इचलकरंजीला गेलो होतो. तिथल्या एका हँडलूम वरती ही साडी बघितली आणि मला सावीचीच आठवण झाली बघ. सावीसाठी? हा, तिच्या लग्नात नेसायला घेतली मी साडी. तुम्ही पण ना. अहो, आपली सावी आता 5वीत आहे. कधी तिचं लग्न होणार आणि काय, तुम्ही आतापासूनच तयारीला लागला वय? अगं, पोरं कधी मोठी होतील कळणार सुद्धा नाही. डोळे बंद करून उघडेपर्यंत पोरं मोठी झालेली असतात. आता हेच बघ ना, असं वाटतंय की काल परवापर्यंत माझ्या पुढं मागं बोबडं बोबडं बोलत फिरत असायची माझी लेक, आणि आज तू म्हणतेस की ती 5वीत गेली. आता मग ती 5वीतून 8वीत जाईल, 8वीतून 10वीत, 12वीत, ग्रॅज्युएशन करेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करेल, सगळं करेल आणि स्वतःचं नाव मोठं करत माझी मान उंचावेल. मग एक दिवस आपल्याला लक्षात येईल की आपली पोरगी लग्नाला आली आहे. खरं सांगू अनुराधा, मला ना माझ्या मुलीला लग्न करून दुसऱ्या घरी पाठवायचंच नाहीये. हा, म्हणजे मी एक बाप म्हणून हा विचार करतोय, मान्य आहे, माणूस म्हणून नाही. माणसानं आयुष्यात सगळ्यांना जगायचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, प्रेम करायची मोकळीक दिली पाहिजे. माझ्या सावीवर पण कोणीतरी जीवापाड प्रेम करणारं, तिच्यासोबत जगायची स्वप्न बघणारं, तिची काळजी घेणारं, तिचा रिस्पेक्ट करणारं असं कोणीतरी तिच्या आयुष्यात येईलच. आणि मग तिच्या या बापाच्या जागी तो प्रियकर या पोरांच्या भाषेत काय ते बॉयफ्रेंड, तिचा जीवनसाथी, तिचा नवरा म्हणून येईल. तेव्हा जरा अवघडच जाईल बघ हे आपल्याला स्वीकारायला. आणि तेव्हा पण आपण हेच बोलू की पोरं कधी मोठी झाली हे कळलंच नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या मनाची आणि तिच्या लग्नाची तयारी आत्तापासून सुरू करतोय. नंतर वेळ नाही मिळाला तर. अनुराधा, मला तिच्या लग्नाबद्दल माझी लई स्वप्न आहे. तू तिची तयारी कधी पण सुरू कर, पण मी ती तयारी आत्तापासून करणार आहे. या साडीत आपली सावी किती सुंदर दिसेल ना. हिचा रंग पण किती सुंदर आहे.
छान शोभून दिसेल तिला. जगातली सगळ्यात सुंदर मुलगी माझी सावी. तुझ्या पप्पांच्या मनात होता ना, अगदी तसा जोडीदार मिळालाय बघ तुला. त्यातही त्या असते ना, ते लय म्हणजे लय खुश झाले असते बघ. तुला आणि धैर्यांना एकत्र बघून लय अभिमान वाटला असता त्यांना धैर्यांचा. अगदी अगदी भरभरून आशीर्वाद दिले असते त्यांनी तुमच्या सुखी संसारासाठी. असू दे, त्यांच्या वाटणीचा आशीर्वाद मी देईनच. पण ही साडी आहे की तुझ्या बरोबर, त्यांचा आशीर्वाद म्हणून लई सुखाचा संसार होईल बघ तुमचा. अगदी स्वप्नात असतो ना तसा. सावे, कधी एकदा तुला या साडीत नटलेलं बघते असं झालंय बघ मला. अहो वहिनी, चुडा भरायचा कार्यक्रम करायचा आहे ना, नाहीतर उशीर होईल पुन्हा. आले आले. अरे देवा, बघ मी विसरलेच. मी पण रडूबडी होऊन बसले इथं. पोरीच्या लग्नाची एवढी कामं पडली तिथं आणि मी बोलत बसले. बर, तू लवकर तयार हो. रिने, मदत कर बाई हिला तयार व्हायला. हा आवडते. तोपर्यंत मी बाहेरची कामं आटपून घेते. छान तयार हो. चला आपण तयारी करूया. आई, किती विश्वास ठेवलाय तुम्ही सगळ्यांनी धैर्यांवर. किती मानताय त्याला. तुम्हाला जेव्हा त्याचं खरं रूप कळेल तेव्हा कसं सहन करणार आहात तुम्ही, मला सांगायला पाहिजे. सावे, अगं चल की आवर की पटापटा. अगं मेहंदी काढायची आहे तुला, त्यात धैर्यांचं नाव लिहायचंय. सावे, मला तर असं वाटतंय की नाही, धैर्यांचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना, की जगात आतापर्यंत एवढी मेहंदी कुणाची रंगली पण नसेल तेवढी तुझी रंगत्या की नाही बघच. आणि यार, मेहंदी मीच काढणार आहे, तुला आधी सांगून ठेवते.
सावे सावे अगं अगं काय झालंय काय तुला? मगाशी पण अशी अचानक चिडलीस तू माझ्यावर. काय झालंय बोल पटकन सांग मला. झालं काय तुमचं गंगा जमुना चालू परत? रेडके अगं आज नाही उद्या जायचंय तुला सासरी. तुला जपणारा, तुझ्यावर प्रेम करणारा, तुझी काळजी घेणारा तुझा धैर्य उद्या येईल हा तुला न्यायला. जा त्याच्यासोबत मग. हा आणि सासर तर कसं एकदम सुखाचं आबा तुझं काय रे ने. होय. आणि आता रडणं बिडणं बंद कर आणि जा जरा कामाचं बघ. जा काम चुकारपणा करण्यापेक्षा. ए ए ए पराग मला सांगतोय कामाचा लॅपटॉप कुठे घेऊन चाललायस? अतिशहाणपणा झाडू नकोस तुझ्या मुखपटलातनं. काय काम करायलाच घेऊन निघालोय, काय गेम बिम खेळत नाही झालो इथं. ढीकभर व्हिडिओ करून ठेवायला लावलेस की नाही, सगळी मेमरी फुल झाल्या, ती मेमरी कार्ड रिसेट करायला घेऊन निघालोय. काय सांगायला लागले इथं सावीच्या लग्नात फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे मला. काय सावी असलं भारी फोटो काढतो का तुझं आयुष्यभर लक्षात ठेवशील बघ. करू नकोस. जा मेमरी कार्ड घेऊन ये जा जाऊन. चल चल मी आले ग. हा अरे काय हे सगळं आणि वकिलांना का घेऊन आलंयस? सांगतो सगळं सांगतो. माझी पोरगी इरा या घराची सून होणार म्हणजे होणार. त्यात कुणाचा प्रॉब्लेम नको, आणि आला तर तो सॉल्व करायला हा दया तयार आहे. त्यासाठीच वकिलांना घेऊन आलोय. अरे भाच्या, तुझ्या आणि सावीच्या डिवोर्सचं प्लॅनिंग नको का करायला? हा त्यासाठीच यांना घेऊन आलोय. म्हणजे वकील साहेब तुम्ही गप्प का? तुम्ही जे मला सगळं सांगितलंय ना ते सगळं सांगा ना यांना. हो कायद्यानुसार यांच्या लग्नाला अजून 1 वर्ष पूर्ण झालं नाही, त्यामुळे डिवोर्सच्या केसलाच प्रॉब्लेम आहे. आणि ती प्रोसेस 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी करता येत नाही. आणि यांच्या प्रकरणामध्ये परस्पर संमतीने यांना डिवोर्स घेता येत नाही. आणि जरी त्यांनी घेतला तरी यांच्या पत्नी सावी नाईक यांच्यावर काहीही आरोप करू शकतील. जसे की फसवणूक. फसवणुकीचा आरोप करून भरमसाठ पोटगी मागू शकतील. या इस्टेटीमध्ये वाटा मागू शकतात, किंवा म्हणजे आणखीन कोणताही आरोप करू शकतात. आपण सांगत होतो देव बोटत नव्हतं याला, तर कळू देत की कशी वाट लागते. पण वकील साहेब, तुम्ही काही उपाय पण सांगणार आहात की फक्त प्रॉब्लेम काय आहेत तेच सांगणार आहात? सांगतो. काय मॅडम, ही डिवोर्स केस आपल्या बाजूने वळवायची असेल तर कोर्टाला काही गोष्टी मुद्दाम दाखवाव्या लागतील. जसं की सांगा. जसं की यांच्या पत्नी सावी नाईक व्यभिचारी होत्या. त्यांचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्यांच्या घरातील आणि बाहेरील वर्तणुकीमुळे घरातील प्रत्येक सदस्याला आणि त्यांचे पती धैर्य मुजुमदार यांना
खूप मानसिक त्रास सहन करावा लागला, इतकं की यांचं जीवन असह्य झाले. पत्नी म्हणून त्या बेजबाबदारपणे वागत होत्या. आणि त्यांचं जे बाहेर प्रेमप्रकरण होतं त्यामुळे त्यांचे पती धैर्य मुजुमदार यांचा प्रचंड मानसिक छळ होत होता. ते तर आहेच, छळाला कुठेही कमी ठेवलं नाही तिने आम्हाला. माझ्या पोराला जेलमध्ये टाकलं. घरात फक्त शाणपणा करणं तेवढंच चाललं होतं तिचं. खूप छळलंय आम्हाला तिने, खरंच. बरं झालं तिला हक्कली इकडनं ते. किती नालायक किती लोक. सोन्यासारखी पोरगी सावी, तिच्या आयुष्याचं वाटोळ केलं यांनी. आणि सावीचं लपडं कुणाबरोबर होतं हे सांगायला एक पोरगा मी हुडकून ठेवलाय. ते नाही का ते सावीचा झंपक मित्र, ते कॅमेरावालं काय ते बरं, पराग. त्याच्याची सावीचं लपड होतं असं दाखवायचं. बास मामा. त्याच्याची सावीचं लपड होतं असं दाखवायचं. बास मामा. आणि आई, भास्कर स्वतःच्या गुणांमुळे जेलमध्ये गेला होता. उगाच त्याचं खापर सावीच्या डोक्यावर फोडून मोकळे होऊ नका. सावीपासनं सुटकाच करून घ्यायची आहे ना, मग ती कधी आणि कशी करायची ते माझं मी बघून घेईन. त्यासाठी हे असलं नाटक रचायची काही गरज नाहीये. आणि असं खोटं नाटक पसरवायचा तर विचारही करू नका. जावई बापू, काय अरे काय चाललंय? तिची काळजी बिळजी वाटायला लागली का काय तुला? अरे टायमिंग मध्ये तिला जर साईडला केलं नाही तर ती पलटवार आपल्यावर करेल. मग काय करायचं सांग ना, काय करायचं? अरे ती अशी तशी पोरगी नाही, भाऊराव नायकांची नात आणि पत्रकार मधुसूदन नायकांची पोर आहे ती पोर. अरे आग आहे ती आग, आणि ती आग जर वेळीच विझवली नाही तर वनवाहून आपल्या सगळ्यांना जाळेल, ती जाळेल. मग जळलेली तोंड घेऊन इथं बसावं लागेल. तो वकील म्हणतोय ते जर आपण ऐकलं नाही तर ती तुझ्यावर उलटा आरोप करेल, नाहीतर आवाढव्य पोटकी मागेल. काय करशील सांग? काय करशील? या 6 जमिनीच्या नादात एक साथ रस्त्यावर याल. काय वकील साहेब, बरोबर बोलतोय ना मी? हो, कायद्याचं पारडं सुद्धा मुलींच्या बाजूनच झुकलेलं आहे. झुकलेलं नाही, टेकलेलं आहे, टेकलेलं. म्हणूनच अशा मुलींचं फावतं. पैशासाठी या मुली श्रीमंत माणसांशी लग्न करतात आणि त्यांना फसवतात. तुम्ही बातम्या बघत नाही का?
बाय द वे, माझ्यावर विश्वास ठेवा, आपण लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करू. ओ वकील, ही जी तुझी प्रोसेस आहे ना, ही ठेव गुंडाळून. सावीशी कधी काय बोलायचंय ना, हे चांगलंच माहितीये मला. मामा, तुला माझ्यात आणि सावीत घटस्फोट झालेला पाहिजे ना फक्त, तर तो होणार. आणि ते कसं करायचं ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे यात मध्ये कोणीच पडायची काहीच गरज नाहीये. आई, भाऊ, तुम्हाला किती विश्वास आहे धैर्यांवर. खरं धैर्य जे वागल्यात तसं ते वागतील हे कोणाला पटणार सुद्धा नाही. नाही नाही म्हणायला मला तरी कुठं सगळं खरं वाटतं. असंच वाटतंय की काहीतरी घोळ आहे. किती डोळ्यात डोळे घालून बोललेले धैर्य, एवढं कसं कोण खोटं बोलू शकतंय. नाही, धैर्य हे सगळं स्वतःच्या मनानं करतच नसले तर त्यांना कुणीतरी बळजबरी हे वागायला लावत असेल. सगळ्यांसमोर मे बी ते माझ्याशी काही बोलू शकले नसतील. नाही, मला धैर्यांशी बोलायला पाहिजे एकदा. भाऊने सुद्धा हे सगळं सांगायला पाहिजे. खरं धैर्य जर कसल्या अडचणीत असतील तर भाऊ त्यांना तिथून बाहेर काढू शकतायत. रिने, कचरा भरलाय का नुसता कचरा? कुठं? तुला असं सतत का वाटतंय की तुझ्याच डोक्यात कचरा भरलेला असेल? लॅपटॉप बद्दल बोलतोय ग. एक पण कामाची गोष्ट नाही आहे यात. नाही ते व्हिडिओ भरून ठेवल्यास नुसतं सगळं. ते मंदिराचं शूट करायला लावलेलीस, ब्लॉग कधी एडिट करणार आहेस ते? एक तर माझा मूड नव्हता त्या दिवशी शूट करायचा, जबरदस्ती शूट करायला लावल्यास मला. काय गप्प बस. मारत जाऊ नकोच ग. मारत जाऊ नको. सावे, हे फुटेज डिलीट करायचंय का एडिट करायचंय बघ. अरे पोरानो, कशी चालली आहे तयारी? हा भाऊ मस्त चाललंय बघा एकदम. खरं यो पराग बघा की दुसऱ्यांना कामाला लावतो ते लावते आणि मला बोलत बसतोय. अरे हो पराग, कार पुरीला सारखं सतवत असतोयस? हा, जरा शांततेत काम करा की. आणि तू हे मारते तेवढं मार खाऊन घे की. काय म्हणते सावी, कशी आहेस? हा तुला सांगू, तू आनंदी असली की नाही, माझं सगळं जग आनंदी असतंय बघ. सावे, सांगून टाक. अगं भाऊ, तुझंच आहे. त्यांच्यापासून काय लपवायचं? भाऊ, मला जरा तुमच्याशी जरा बोलायचं होतं. गप्प बस की जरासा. तू काय अरे गप की, डोक्यात मारू नको सारखं. नशीब तेवढं तर कळते गुडघ्यात मेंदू आहे ते. गप्प बस. अरे काय रे तुम्ही नुसता दंगा करताय? हा, ही दोघं काही शांततेत बोलू द्यायची नाहीत. रीना, पराग, मला जरा भूक लागली. तुम्ही जा, काहीतरी खायला घेऊन या. ए जा, आण जा. तेवढं तर काम कर. ए मला काय ऑर्डर सोडतोय, तूच घेऊन यायचं. पळ. बघ, एक तर काम चुकारपणा करतीस काय? मग दोघं एकत्र जायचं. चल, नुसतं बसतोय इथं कामात. तू अरे मस्ती जरा कमी करा की. काय पोरं आहेत नाही. बोल, काय बोलायचं होतं? ते मला
अगं बोल की, का थांबल्यास? मला ना तुमचं लय कौतुक वाटतंय बघ की, 1-2 दिवसासाठी माहेरी आलीस पण डोळ्यात आणि मनात नुसतं धैर्य आहे. हिथं पण तेच होय का? हो, काय करतायत धैर्य? भाऊ ते मांडो बिंडो जरा लावून झालाय, एकदा तुम्ही येऊन चेक करा म्हणजे कसं डन करायला बरं. हा अरे आलो सावे, मी आल्यावर बघणार आहे बरं का. भाऊ जरा लवकर चला, त्यांना पुढची पण कामं सांगायची तो पटकन. हा कुठला व्हिडिओ आहे? सावे इधर ग, चल पटकन खाऊन घे. सावे इधर की खाऊन घे. एवढं काय मन लावून बघायला लागलेस ग? धरे पराग ठेव तिकडं. सावे, धैर्य आहे काय ग? मायो, धैर्यच आहे हो. पण या मंदिरात काय करायला लागलाय? ती पण हिरा संघ. काय तर झोल आहे ह्या मंदिरात म्हणजे? अगं सावे, तुला माहित नाही होय, त्या मंदिरात आहे ना, ज्यांचं कुणाचं लग्न होतं ना ते आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहतात, अशी म्हणजे तिथल्या सगळ्यांची समजूत आहे. म्हणून तर मी आणि पराग तिथं ब्लॉग शूट करायला गेलेलो. पण धैर्य तिथं काय करायला लागल्यात मला पण काय कळेना. मी किती समजावू बघते स्वतःला की धैर्य नाही येत बसवे. खरं प्रत्येक गोष्ट जशी जशी पुढे यायली तसं तसं शी. पराग, कधीचा व्हिडिओ हा? तुम्ही तू आणि धैर्य फिरायला गेलेला नव्हता काय तेव्हाच आहे. हा, म्हणजे त्या दिवशी धैर्य माझ्या संग खोटं बोलत होते. मला फसवून हिरा संग मंदिरात जाऊन त्यांनी तिच्याशी लग्न. तुम्ही कशाला मीटिंग कॅन्सल करताय? तुम्ही जा मीटिंगला, मी थांबते इथं. तुम्ही इथं थांबून काय करणार? त्यापेक्षा मी एक काम करतो, कॅन्सल करून टाकतो मीटिंग. झालं तर झालं, नुकसान काय माझ्या बायकोपेक्षा मोठं आहे. तुम्ही आधी जा आणि मीटिंग करा. तुम्हाला घरी एकटीलाच जायला लागणार. सावे, सावे काय झालं? अशी तू एकदम गप्प का झालीस? अगं बोल की काहीतरी, अशी शांत बसू नकोस. बोल म्हणलं की नाही, बोल. लय मोठी फसवणूक झाली माझी, लय मोठी. म्हणजे कुणी फसवलं तुला? धैर्य मुजुमदारनं.
खोटारडा माणूस आहे, एक नंबरचा ढोंगी माणूस आहे. त्याचं कधी माझ्यावर प्रेमच नव्हतं. अगं काय बोलायला लागलीस तू? जे खरंय तेच सांगते मी. फक्त मला हाताशी घेऊन, माझा फायदा घेऊन त्याला भाऊंच्या जमिनी हडपायच्या होत्या. मला आणि भाऊंना त्रास द्यायचा होता, म्हणून त्यांनी हे सगळं प्रेमाचं नाटक केलं. सावे, सावे. प्रेम असल्याचं नाटक केलं फक्त. माझा, माझ्या आईचा, माझ्या घरच्यांचा जो अपमान झाला त्याचा बदला घेण्यासाठी तुला लग्न करून या घरात आणलं. कारण त्या जमिनींच्या जीवावर तो थेरडा जो माज दाखवत होता ना, त्या जमिनी मला स्वतःच्या नावावर झालेल्या बघायच्या होत्या. जे आपल्याला जे कळालं होतं ते सगळं खरं होतं. तर धैर्य हिराचं लफडं, ते अग्रीमेंट सगळं खरं होतं. एकूण एक गोष्ट खरी आहे. अगं पण सावे, भाऊ आता तुमचं परत लग्न लावायला निघालात, त्याचं काय? मला भाऊंशी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. सावे, अगं चल. नाही असं कसं होईल साहेब? मी काय सांगतोय, हे बघा काय झालंय ना, अचानक सगळं ठरल्यामुळे गडबड होतीये. मी आहे तर तुम्ही नका काळजी करू, पण नक्की यायचं बरं का तुम्ही. वाट बघतोय मी. हा या या या. भाऊंना काय वाटेल? खरं मला त्यांना सांगायलाच पाहिजे. बोल. भाऊ, ते तुम्हाला एक सांगायचं होतं मला. ते भाऊ, भाऊ तू आचार्य ऍडव्हान्स मागायला लागले, जरा तुम्ही बोला की त्याच्याबरोबर. मी आल्यावर बोलतो भाऊ तुझ्याशी. चला, अजून चहा घेतलेला नाही कधी. भाऊ पटकन भाऊंसंग बोलायच्या आधी मला धैर्यांसंग बोलायला पाहिजे. त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील.